Mr. Prashant Dikshit is a recognized name in the field of journalism. Editor of Lokmat Pune, he has served in this field for over 3 decades. He has also served in leading dailies like Maharashtra Times, Daily Sakal, Lok Satta, Bhaskar, and many more. One of his most popular columns was for the daily Lok Satta named Lal Killa Varun. He also was the editor for the first Indian daily dedicated to the youth called Yuva Sakal. He has the distinction of reporting the Kargil conflict from the actual war zone. Here is Mr. Prashant Dikshit. If you would like to watch more such quality videos, please subscribe to Vishwashanti Darshan, a channel dedicated to world peace. Please don't forget to press the bell icon. एथिक्स ऑफ ॲटॉनॉमी म्हणजे माणूस हा महत्त्वाचा आहे. माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा, माझ्या आवडीनिवडी याला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. मला जसं हवं तसं वागायला स्वतंत्र आहे आणि सरकारने फक्त मला त्यासाठी मदत केली पाहिजे. मी कोणाला बांधील नाही. हे एथिक्स ऑफ ॲटॉनॉमी हे पाश्चात्य जगात जास्त आहे, ज्यातनं सेक्युलर मूल्य पण आलेली आहेत काही, की नाही माणसाला स्वतंत्र येतो आणि तोच ठरवेल त्याचं जे काय करायचं ते. दुसरी आहे एथिक्स ऑफ कम्युनिटी, जे मी म्हटलं तसं की कम्युनिटीला काय वाटतं, माझ्या जातीला काय वाटतं, माझ्या धर्मबांधवांना काय वाटतं, माझ्या प्रदेशाला काय वाटतं. मी मराठी असेन तर मराठी अस्मिता हा माझा एक महत्त्वाचा भाग होतो, कारण हे एथिक्स ऑफ कम्युनिटी आहे. मी उत्तर भारतीय असेन तर माझं एथिक्स ऑफ कम्युनिटी बदलते. मी दक्षिण भारतात असेन तर तिथलं एथिक्स ऑफ कम्युनिटी बदलते. आणि तिसरं आहे एथिक्स ऑफ डिव्हिनिटी, ईश्वरी सत्ता. माणूस हा ईश्वराचं अपत्य आहे, ईश्वरीय शक्तीचं एक वाहक म्हणून माणूस आहे आणि म्हणून त्याने त्याच्यासमोर लीन झालं पाहिजे. ईश्वरी सत्ता पहिली मानली पाहिजे. याचं आत्ताचं आपल्याकडचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सबरीमल. सबरीमल हे एथिक्स ऑफ ॲटॉनॉमी, कोर्टाने सांगितलं सर्व स्त्रियांना प्रवेश दिला पाहिजे. एथिक्स ऑफ डिव्हिनिटी म्हणते नाही, आमच्या मते आमच्या देवाला ते चालत नाही. आमच्या देवाला का चालत नाही लॉजिक सांगता येणार नाही, मला ते आवडत नाही, विषय संपला, फिनिश, फुल स्टॉप. तुम्ही तिथे आर्ग्युमेंट नाही करू शकत. म्हणजे एथिक्स ऑफ डिव्हिनिटीमध्ये आर्ग्युमेंट नाही करू शकत. तुम्ही संतांबद्दल महाराष्ट्रातल्या कोणाही माणसाला विचाराल तर तो लॉजिकली नाही सांगत. तुकारामांनी असं म्हटलं आहे, ज्ञानेश्वरांनी तसं म्हटलं आहे, नामदेवांनी तसं म्हटलं आहे, ते किती पुढे होते, ते हे होते, असं नाही सांगत. ते म्हणतात संत होते, विषय संपला. साईबाबा संत होते, धर्मसंस्थेने मान्यता देवो न देव काही देणं घेणं नाही, समाजाने मानलं. गोंदवलेकर महाराज संत होते, अक्कलकोट महाराज संत होते, समाज मानतो. एथिक्स ऑफ डिव्हिनिटी ती त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातनं काम करते. परदेशात चर्च ठरवतं मदर तेरेसा संत आहेत की नाही, त्याचे त्यांची परीक्षा आहे, नॉर्म्स आहे. इतके चमत्कार केले का, हे आपल्याकडे असं नाही कोण ठरवत. एथिक्स ऑफ डिव्हिनिटी ही आपोआप काम करत असते, ईश्वरी सत्ता, कारण ती आपल्या आतमध्ये लपलेली आहे आणि त्याच्यात जो संघर्ष चालू असतो. तुम्ही सबरीमलच्या संपूर्ण याच्याकडे या दृष्टिकोनातनं बघाल तर आपला दृष्टिकोन बदलतो त्या सगळ्याकडे पाहायचा. ते बरोबर का चूक हा सध्याचा नाही, आपण हे समजून घेतो आहे, हे लक्षात घ्या. याच्यामागचं सायकोलॉजी, मानसिकता आपण समजून घेतो आहे. तर या 3 व्यवस्था काम करत असतात. आणि म्हणून त्यातनं एक असं लक्षात आलं वेगळ्या सर्वेमधनं की जी रेसिप्रोसिटी म्हटलं की न्यायव्यवहार, जर का आपण दुसऱ्याला शिक्षा केली नाही तर माणूस स्वैर होतो. आणि म्हणून तुम्ही बघाल तर विदाऊट पनिशमेंट हे जर का आपण हे केलं तर सहकार्य, गटातलं परस्परांचं सहकार्य हे शिक्षा नसेल तर असं खाली येत जातं. आणि जर का शिक्षा असेल तर ते एवढंच खाली येतं. म्हणजे शिक्षा केल्याने थांबतं असं नाही. मग आपण जे अनेकदा म्हणतो कायदा करून काय होणार आहे, बालमृत्यू आपले बालगुन्हेगारांना लवकर आणलं तरी काय, आपण टी व्हीवर तुम्ही चर्चा ऐकलं असेल की काय बलात्कार थांबणार आहेत. आत्ता बलात्कार झाला, सर्जिकल स्ट्राईक केलं, काय फरक पडला, इतकी लोकं मेली. पण हा ग्राफ तुम्ही बघाल तर, आणि हा ग्राफ बघाल, तुम्ही कायदा आणलात नाही, तुम्ही स्ट्राईक केलेत नाही तर अशी घसरण होते. कायदा आणलात तर निदान घसरणीचं प्रमाण कमी होतं. हे कुठेतरी
आपण लक्षात घेत नाही. पुढे पुढे हे त्याचेच चित्र दाखवली आहेत त्यांनी. अजून पुढे हे बघा, आता लिबरल आपण जर का व्हॅल्यू घेतल्या ज्या सध्या वादावादीत सांगितल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून जास्त येतात, कारण माध्यमांमध्ये लिबरल लोक जास्त असतात, उदारमतवादी जास्त असतात आमच्यासारखे. ते जास्त म्हणत असतात की नाही माणसाला स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. जसं आमच्या ह्याच्यात म्हणतो संपादकाला स्वातंत्र्य पाहिजे, त्याला जे काय वाटेल ते म्हणता आलं पाहिजे. स्वातंत्र्य हे मुख्य मूल्य, समाजाचं काय होईल ते नंतर बघू आम्ही. तर ते असे ॲटोमॅटेड म्हणजे वेगवेगळ्या स्वतःच्या जगात राहत असतात. पुढची स्लाईड हे बघा, आणि ते असे फिरत असतात समाजात. बेटं असतात, विजय तेंडुलकरांचं आहेच माणूस नावाचे बेट, ती बेटं असतात. परंतु पुराणमतवादी किंवा कॉन्झर्वेटिव्ह असं म्हणतात, पुढे जाऊया, हे त्याचे अध्वर यू कॅन डू व्हॉट यू वॉन्ट, जस्ट डोंट हार्म एनीवन. दुसऱ्याला त्रास देऊ नका, बाकी तुम्हाला हवं तसं वागा, काही हरकत नाही. मी तुम्हाला कसे वागा काय करा सांगणार नाही. हे कोणीतरी सांगणं, संघाने सांगणं, खाप पंचायतीने सांगणं, सरकारने सांगणं, माझ्या व्हॉट्सॲपवर सरकारने ऐकणं हे अत्यंत चुकीचं आहे. मी दुसऱ्याला त्रास देत नाही ना, काही नाही, मी स्वतंत्र आहे. गमतीचा भाग म्हणजे हीच मंडळी शुगर वाढवू नका असं सांगतात, कंट्रोल करा, शरीर महत्त्वाचं आहे. म्हणजे तिथे त्यांचं ते मूल्य बदलतं. समाजाकडे फ्रीडम म्हणून येतं, पण इकडे मात्र कंट्रोल म्हणून येतं. कारण आपण जे मगाशी पाहिलं प्युरिटी, म्हणजे ईश्वरासमोर कशाला देवळं कशाला बांधायला पाहिजेत, काय गरज आहे, कशाला नतमस्तक व्हायला पाहिजे. प्युरिटी हे अजिबात मूल्य नाही. शुचिता, मांगल्य, स्वच्छता हे मूल्य नाही असं ठामपणे उदारमतवादी सांगत असतात. परंतु तीच मंडळी ऑर्गॅनिक फूड खायला पाहिजे, स्वच्छ पाहिजे, ते शुद्ध पाहिजे, ते दूध आपल्याला शुद्ध याचं मिळालं पाहिजे यासाठी आग्रह असतात. म्हणजे प्युरिटी हे मूल्य त्यांचं फूडमध्ये अन्नामध्ये लागलेलं असतं, समाजामध्ये नसतं. समाजात मंदिर आणि याच्यात ते वाढत असतं, हे आपण समजून घ्यायला हवं. पुढे मात्र बट पीपल ट्रॅडिशनली लिव्ह इन लॅटिस वर्ल्ड. पूर्ण समाज हा अशा पद्धतीने जगत असतो आणि दुसऱ्या समाजाबरोबर वर्तणूक करत असतो. म्हणजे ग्रुप इन ग्रुप लॉयल्टी, ॲथॉरिटी, प्युरिटी, सँक्टिटी. आपण सर्व समाजात आजूबाजूला बघाल तर खालची 3 मूल्य आपल्यावर जास्त काम करत असतात. आपण एखाद्या सोसायटीत राहतो, तिथे तुम्हाला हीच मूल्य दिसतात. एखादाच आगाऊ असतो की नाही मी हे करू देणार असं म्हणतो, पण नाहीतर आपण म्हणतो सेक्रेटरी म्हणत असेल ना, सर्व सहमतीने जे होत असेल ते करूया, आपण एकत्र राहूया, कारण इन ग्रुप. आणि ती लॉयल्टी असावी. सोसायटीच्या गणपती उत्सवाला आधी महत्त्व देऊया, मग बाहेरच्या गणपती उत्सवाला जाऊया. हेच राजकीय पक्ष एखादा म्हणतो भारताला आधी महत्त्व देऊया, मग जगाकडे बघूया, किंवा माझ्या समाजाला मी आधी महत्त्व देईन, मग अल्पसंख्याकांकडे बघेन. पण आपण ते समजून घेत नाही. पुढे हे बघा, या पद्धतीने ते जोडले जातात. तिथे दुसरा माणूस येतो आणि असं हे क्लस्टर समाजात सतत बनत असतं. पुढचं हे बघा, हा त्याच्याशी जोडला जातो. पुढे आणि असं हे सोशल कॅपिटल तयार होतं. एक समाजाची एक कॅपिटल, ज्याला भांडवल म्हणू, एक सदिच्छेचं म्हणा, किंवा एका दिशेने समाजाला नेण्याचं भांडवल तयार होतं. याचं इतिहासातलं, आपल्या इतिहासातलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांची कारकीर्द. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत कुठलंही फायनान्शियल फार महत्त्व नसताना इतका समाज उभा राहिला, आणि तो इतका उभा राहिला की महाराज गेल्यानंतर 22 वर्ष औरंगजेबाने इथे घालवली, पण त्याला मराठी राज्य तोडता आलं नाही. याचं कारण म्हणजे महाराजांचं सोशल कॅपिटल जबरदस्त होतं. महाराजांना आपण संत म्हणत नाही दुर्दैवाने, असं मला कधी कधी वाटतं, पण संत ज्या पद्धतीचं कॅपिटल करतात, जे ज्ञानेश्वर महाराजांबद्दल मी नेहमी म्हणतो, मी इथे आलोय म्हणून म्हणत नाही, मी माझ्या खाजगी गप्पातही म्हणतो की 21 वर्षाच्या आयुष्यात या माणसाने इतकं मोठं सोशल कॅपिटल निर्माण केलं की आज 1200 वर्षानंतर सुद्धा लोक वारीला जातात, तरुण वर्गही जातो. मग लिबरल म्हणतात, उदारमतवादी म्हणतात, अहो ते वारी फार गोंधळ चालतो, भटकायला जातात, तिथे स्त्री पुरुषांमध्ये काय चालतं तुम्हाला माहिती, लिहिलेलं आहे याच्यावर, म्हणजे हे झालेले आहेत. पण तुम्ही समाजात 80% 90% लोक बघाल तर ते म्हणतात नाही, विठ्ठलाला भेटून येऊ. आणि महाराजांनी म्हणजे ज्ञानेश्वरांनी जे सांगितलं ते तर इतकं उच्च होतं
की विठ्ठलाला भेटायला जायचं आहे, ते माहेराला मुलगी जाते तसं जायचं आहे, तक्रार करायला नाही जायचं आहे. ती छान जनाबाईचा अभंग आहे, मला आता आठवत नाही आहे. पण माहेराला जेव्हा मुलगी जाते तर सासूने किंवा नवऱ्याने त्रास दिलेला असला तरी पूर्वी असं म्हणायचे ती घरी जाऊन तो त्रास सांगत नाही, कारण आईबाबांना भेटणं हेच तिच्यासाठी एक वेगळी भावना असते. आणि ही भावना घेऊन विठ्ठलाला भेटायचं आहे. आणि तिथे सुद्धा भक्ताला आधी भेटायचं आहे आणि मग विठ्ठलाला भेटायचं आहे. कारण विठ्ठला देव असला तरी भक्त हा अधिक वरचा आहे, हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं. हे मला फार कौतुक वाटतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीतला सर्वात मोठा गुण जो आहे तो स्नेह. सर्व ठिकाणी त्यांनी कृष्ण आणि अर्जुनाचं जे वर्णन आहे ते स्नेहाचं आहे. स्नेह भरे भरतू, स्नेहाने सांगतोय, प्रेमाने सांगतोय. सतत तिथे प्रत्येक ठिकाणी तो भाव आहे, कारण ते सोशल कॅपिटल इतकं मोठं आहे. 21 वर्षाच्या आयुष्यात तो माणूस पुढची 1200 वर्ष या समाजाला पुढे नेतोय किंवा विचार करायला लावतोय. दिस इज सोशल कॅपिटल. हे तुम्ही नुसतं फ्रीडम किंवा आता तद्दा काहीतरी बोलाल किंवा टीका करत बसाल तर त्याने साध्य होत नाही. हे आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे पुढे. म्हणून ग्रुप नंतर सिमिलॅरिटीमध्ये म्हणजे जे आपलं सारखेपण आहे त्याच्यावर भार. मॉरल इम्परेटिव्ह टू पनिश, चुकीचं वागत असेल तर तुला शिक्षा झाली पाहिजे, ही एक जाणीव जी लहान मुलांना आपण करून देतो तशीच. रिलिजिओसिटी, काहीतरी पवित्र गोष्टीवर विश्वास. ड्युटीज, कर्तव्याला अधिक महत्त्व, राईट्सना नाही, हक्कांना नाही. हक्कांपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व. हक्क आहेतच पण कर्तव्य अधिक वरचं आहे हे लक्षात घेणं. आणि एथोज ऑफ सपोर्ट फॉर अथॉरिटी अँड लोकल इन्स्टिट्यूशन, जी काही संस्था आहे ती टिकावी, ती वाढावी, यासाठी मेहनत. मी एक तुम्हाला याच्यासाठी वेगळा अनुभव सांगतो. पुढची स्लाईड तुम्ही बघाल तर भारतातलं वैशिष्ट्य बघाल तर म्हणून आपल्याला नेहमी लक्षात येईल इन ग्रुप लॉयल्टी किंवा संस्था बांधणीचं प्रेरणा नसल्यामुळे आपल्याकडची डावी मंडळी, समाजवादी मंडळी यांच्या संस्था उभ्या राहत नाहीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्था उभ्या राहतात. त्यांच्या बँका चालतात. त्यांची प्रत्येक संस्था चिकाटीने उभी केलेली असते. हा ऑब्झर्व करण्यासारखा फरक आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कधी वृत्तपत्र चालवता येत नाही, त्यांना नाटकं लिहिता येत नाहीत, त्यांना चित्रपट बनवता येत नाहीत. मात्र नाटक एखादं चालवायचं का पाडायचं हे ते ठरवू शकतात, कारण इन ग्रुप लॉयल्टी ही त्यांच्याकडे मोठी आहे. या नाटकाला नाही जायचं म्हणजे नाही जायचं, हा पेपर नाही घ्यायचा म्हणजे नाही घ्यायचा, हे ते. पण ते पेपर नाही निर्माण करू शकत, कारण पेपर तयार करण्यासाठी, नाटक लिहिण्यासाठी, चित्रपटासाठी फ्रीडम लागतं. त्यांना भीती वाटते फ्रीडम दिलं म्हणजे संस्था विस्कळीत होईल. बँकांमध्ये फ्रीडम दिलं तर NPA वाढेल. मला NPA वाढवायचा नाही, मला बँक व्यवस्थित चालवायची. ते समाजाचे अकाउंटंट आहेत आणि हे समाजाचे क्रिएटिव्ह कलाकार आहेत. दोघांची गरज असते, ती पुढे सांगतो मी तुम्हाला. नेक्स्ट. मला याच्यावर नाही जाता येईल ना नेक्स्ट करायला, बघतो. हां, होत आहे, मला करता येत आहे. तर तुम्ही बघाल तर ट्रॅडिशनल मोरॅलिटीमध्ये या सर्व गोष्टींना महत्त्व दिलेलं आहे. हे इथे करुणा आहे, इथे न्यायव्यवस्था आहे, इथे डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, इथे शुचित्व आहे आणि अधिकार पण मान्य केलेला आहे. हा चौरस आहार आहे समाजाचा. आणि दुसऱ्या याच्यात लिबरल मोरॅलिटीमध्ये या गोष्टी रिजेक्ट केलेल्या आहेत. याचं पुढे हां, हे बघा, डायव्हर्सिटी सेलिब्रेट करतात, अथॉरिटी अमान्य करतात. डायव्हर्सिटी सेलिब्रेट करताना सुद्धा हे बघा, लिबरल स्पीक ऑफ अ वीक अँड ऑपरेस, वॉन्ट चेंज अँड जस्टिस इव्हन ॲट द रिस्क ऑफ केऑस. गोंधळ झाला तरी हरकत नाही, पण स्वातंत्र्य हे मिळालंच पाहिजे. विद्यापीठात अभ्यास नाही झाला तरी हरकत नाही. FTIमध्ये येऊन मी 12 वर्ष नुसतं आरडाओरडा करत राहील, काय मी डिग्री मिळवणार नाही. मला स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोण मला सांगणार आहे अभ्यास कर म्हणून? कॉन्झर्वेटिव्ह म्हणतात अरे बाबा ठीक आहे, तू व्याख्यानं दे, सगळं कर, पण तू डिग्री पण घे ना. तू समाजाचा पैसा वापरतोयस, तू PhD हो, तो समाजासाठी त्यातनं तुझं ज्ञान काहीतरी दे. तू बोल, तू सगळं नाटकं कर, सगळं कर, पण अभ्यासही कर. हे म्हणणार नाही. केव्हाच आलं तरी मला हरकत नाही.
डायव्हर्सिटीत सुद्धा गंमत अशी आहे की डायव्हर्सिटी, विविधता, पहिल्यांदा मी सांगितलं तसं निसर्गातलं एक फार मोठं मूल्य आहे. आपल्याकडे इथे जे आपण वेगवेगळे कपडे घालून आलो, चीनमध्ये हे शक्य नाही. मी सांगायला गेलो होतो, सगळे साच्याचे गणपती, एकासारखा एक, दुसरा काही शोधून, एक तर ते डोळे, त्यांचे चेहरे असे असतात की माणूस ओळखत नाही पटकन. म्हणजे वैशिष्ट्य त्याचं वेगळं समजायला जरा वेळ लागतो. आपल्याकडे तसं नाही आहे, डायव्हर्सिटी आहे. पण ही डायव्हर्सिटी जेव्हा समाजात आपल्याकडे आली आहे तशी सहज येते, तेव्हा ती आपोआप लोक ॲक्सेप्ट करतात. मात्र ती जेव्हा पिनपॉईंट केली जाते तेव्हा लोक अस्वस्थ होतात. मग ते म्हणतात ही घुसखोरी चालू झाली, हां ही लोकं वाढली, जरा ही भलतीत लोकं यायला लागली. उत्तम उदाहरण परवा पुण्यातलं देईल. परवा पुण्यात यांचं सत्कार झाला. झाकीर हुसेनना पुलं गौरव सन्मान दिला गेला. झाकीर हुसेनांनी पगडी घातली आणि राजदत्तांचे पाय धरले. खरं म्हणाल तर ते ज्या ट्रॅडिशनमधनं आलेले आहेत तिथे या दोन्ही गोष्टींना मान्यता नाही. पण आपण ते सहज ॲक्सेप्ट केलं, त्यांनी सहज ॲक्सेप्ट केलं, कारण आपलं संगीत हे अशाच पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे डायव्हर्सिटीतनं. पण मी तुम्हाला 100% सांगतो की जर का उद्या कोणी चावटपणा करून आमच्या मीडियाने लक्ष वेधून घेण्यासाठी चॅनेल बिनेलवर ही चर्चा केली की बघा आमचा भारत किती महान आहे, एक दुसऱ्या ट्रॅडिशनमधल्या माणसाने सुद्धा पगडी घातली, हे केली, तर झाकीर हुसेनना लगेच धमकीची पत्र यायला लागते. लोक सहज ॲक्सेप्ट करतात अनेक गोष्टी, त्यांनी अध्यावृत्त्या धरलेल्या असतात. पण तुम्ही जेव्हा त्या पिनपॉईंट करता, जेव्हा तुम्ही सांगता अमेरिकेची डेव्हलपमेंट हे परदेशातले अनेक मंडळी आल्यामुळे झालेली आहे. अमेरिकेत मुक्तद्वार होतं, आता ते पिनपॉईंट करायला लागले. हे रशियन आलेत, हे जर्मन आलेत, हे इकडनं आलेत. मग तिथले लोक म्हणायला लागले, अरे हे लक्षातच आलं नव्हतं, अरे हे कशाला आले, माझ्या मुलांचं काय, भिंत घाला, बंद करा ते मेक्सिको वगैरे, काही कोण येता कामा नये. ट्रम्पने तेवढंच म्हटलं आणि विजयी झाले. तर तुम्ही जेव्हा डायव्हर्सिटी उगाचच अट्टाहासाने दाखवता तेव्हा त्याची निगेटिव्ह रिॲक्शन येते आणि ती केऑसकडे जाते. याच्यामागे त्यांचा उद्देश चांगला असतो, हे लक्षात घ्या. फ्रीडम आणि न्यायव्यवस्था हाच उद्देश असतो, पण परिणाम उलटा होतो. आणि कॉन्झर्वेटिव्ह स्पीक ऑफ इन्स्टिट्यूशन, संस्था महत्त्वाची, ट्रॅडिशन, परंपरा महत्त्वाची, वॉन्ट ऑर्डर इव्हन ॲट द कॉस्ट ऑफ दोज ॲट द बॉटम. थोडासा कोणावर अन्याय झाला तरी हरकत नाही, तो कमीत कमी व्हावा, पण आपण ऑर्डर, व्यवस्थेला महत्त्व दिलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण आपल्याकडचं सांगायचं तर, म्हणजे तो थोडक्यात सांगतो आणि माझं हे संपवतो, की आपल्याकडचं याचं उत्तम उदाहरण टिळक आणि आगरकर यांच्या व्यक्तिमत्वात सापडतं. लोकमान्य टिळक आणि आगरकर दोघंही अत्यंत महान, उच्च तत्वाने प्रेरित झालेले नेते. त्यांचा जो संवाद आहे तो मुद्दाम टिळकांच्या चरित्राच्या पहिल्या खंडात आहे, तरुणपणातला. तो वाचण्यासारखा आहे. त्याच्यात मी आत्ता ज्या 2 धारा सांगितल्या त्या तुम्हाला स्पष्टपणे दिसतात. पण त्याच्यात एक वाक्य असं आहे की आपण कामाला सुरुवात कुठून करायची, ते दोघेजण चर्चा करत आहेत. आणि तो संवाद उपासनी नावाचे होते, त्यांनी लिहून ठेवला होता तेव्हा, त्यामुळे सुदैवाने तो उपलब्ध आहे आपल्याला कॉलेजमध्ये असताना. तर आपण कामाला सुरुवात कुठून करायची, तर टिळक असं म्हणतात की समाजात पहिलं स्थान देवाचं, प्युरिटी, डिव्हिनिटी, एथिक्स ऑफ डिव्हिनिटी, देवापासून आपण सुरुवात केली पाहिजे. आगरकर म्हणतात देव, अहो देवापेक्षा घरातला तान्हुल्या लहान मुलगा महत्त्वाचा. त्या मुलाचं पुढचं आयुष्य कसं असणार आहे, आपले त्या मुलाकडे कोण बघताय, त्या मुलाची चौकशी कोण करताय, आपली मुलं. कारण त्या काळात तुम्हाला माहीत असेल की आयुर्मान फार कमी होतं. म्हणजे आजचे तरुण अकाली का मरतात असे अग्रलेख 3-4 अग्रलेख केसरीमध्ये तेव्हा प्रसिद्ध झालेले आहेत. BA झालेले अनेक तरुण मरत होते कारण मेडिकल सिस्टीम चांगली नव्हती. म्हणजे अनेकांना थायरॉईडसुद्धा होत असेल, अनेकांना शुगर वाढत असेल, आत्ता जे आपल्याला रोग आहेत ते तेव्हाही असतील, पण त्याचं केव्हा डिटेक्शन होत नव्हतं आणि माणूस आपला आहे माझ्या दैवात म्हणून हा होत होता. पण आगरकर म्हणतात मूल हे पहिलं, करुणा, मगाशी मी जे म्हटलं, कंपॅशन फॉर द सोसायटी आणि रिस्पेक्ट फॉर द डिव्हिनिटी, टिळक. कंपॅशन फॉर द सोसायटी, आगरकर. टिळक पुढे म्हणतात की मुलाचा पहिला विचार करणारे तुम्ही हे मला प्रत्यक्ष ईश्वराप्रमाणे भासत आहात. म्हणजे टिळकांना ती जाणीव आहे की तुम्ही इतका विचार करू शकताय, हे मला तुम्ही ईश्वराप्रमाणे भासताय, तुम्हीच स्वतः ईश्वर आहात. परंतु
त्या मुलांना खायला मिळत आहे का? पुढे टिळक सांगायला लागतात, शेतसारा दर 5 वर्षांनी वाढतोय, आपल्याकडचा पैसा इंग्रज असा लुटून नेतोय, त्यांच्या शिक्षणाची आबाळ होतीये, त्यामुळे आपल्याला संस्था उभ्या केल्या पाहिजेत, आपल्याला द्रव्य निर्माण केलं पाहिजे. ही कॉन्झर्वेटिव्ह मूल्य आहेत. समाजाला घडवायचं असेल तर आपल्याला नुसतं करुणेबद्दल बोलून चालणार नाही. तर ते म्हणतात हा जो कचरा आहे, तर आगरकरांना ते पटत नाही. आगरकर म्हणतात की अजिबात नाही, अज्ञान हे सर्वात मोठा शत्रू आहे, ते अज्ञान दूर केलं पाहिजे. त्याच्यावर टिळक म्हणतात ती हृदयातली जखम आहे, ती मी बडबडून किंवा मी बडबडून दूर नाही करणार, मी त्याच्यावर प्रहार नाही करणार, त्याच्यापेक्षा मी कृतीतनं ती दूर करीन. आणि टिळकांचं चरित्र बारकाईने वाचलं तर आपल्याला अनेकदा टिळक हे प्रतिगामी आपले अत्यंत धर्मलंड ज्यांना म्हणता येईल अशा पद्धतीचे वाटतात. पण ॲक्च्युली टिळकाने आपल्या मुलींचे विवाह सगळ्यात उशिरा केले. टिळकाने आपल्या सर्व मुलींना शिक्षण दिलं. त्या काळात टिळकाने गायकवाड वाड्यात जिम आणलेलं होतं, मुलांसाठी जिम होतं त्यांच्याकडे. याचं कारण असं कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे चौरस आहार जे म्हणतात, म्हणजे त्याच संवादात आगरकरांना ते एक असं म्हणतात, तुम्ही जेवणाकडे दुर्लक्ष करता. समाजाचं काम करायचं असेल तर आरोग्य आधी पाहिजे, शरीर मजबूत पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की टिळकांनी 1 वर्ष स्वतःला त्यासाठी दिलं आणि आगरकर बिचारे अत्यंत उच्च विचार असून अकाली गेले. तर हा जो विचारातला फरक आहे, केऑस आला तरी चालेल. आगरकर म्हणाले माझ्या निष्ठेवर मी तेच बोलणार, माझं शरीर खंगलं फुकट गेलं तरी चालेल. अवघ्या वयाच्या 32व्या वर्षी गेले, इतका मोठा माणूस. आणि तेच टिळक 68 वर्षापर्यंत काम करत राहिले, 2 मोठे तुरुंगवास, सश्रम तुरुंगवास भोगून. हा जो फरक आहे, सश्रम तुरुंगवास हा फार म्हणजे मंडालेच्या तुरुंगवासाबद्दल आपल्याला माहीत नाही आहे कशा पद्धतीचा होता तो. तर याचं कारण असं की त्यांनी आधी शरीराला महत्त्व दिलं, ऑर्डर पाहिजे, मला जे काम करायचं आहे ते मी चॅनलाइज करीन. आगरकर तितकेच उच्च, पण यातनं काय म्हणतात एकांगी थोडा विचार करणारे. आणि म्हणून हा जो शेवटचा हा आहे की म्हणून समाजाला हे यिंग यांग लागतं, या दोन्हीने समाज घडतो. त्या पण गोष्टी लागतात, याही गोष्टी लागतात. एक छोटं उदाहरण दुसरं गांधीजींचं सांगतो, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, 1-2 मिनटात ते 1 मिनटातच संपेल. गांधीजी जेव्हा इथल्या येरवड्याच्या आगाखान पॅलेसमध्ये तुरुंगात होते तेव्हा गांधींच्या मुलाचं लग्न हे राजाजींच्या मुलीशी ठरलं. आता गंमत बघा, तेव्हा गांधींभोवतीचे सगळे मंडळी ही अत्यंत पुरोगामी, नेहरूंपासून सगळी मंडळी. पण गांधींना चिंता ही होती की राजाजी ब्राह्मण आहेत आणि मी वैश्य आहे, त्यामुळे माझी नातवंड ही प्रतिलोम विवाहातनं निर्माण झालेली असल्यामुळे त्यांचं समाजात स्थान काय राहील. बिकॉज ही रिस्पेक्ट ethics of community and ethics of divinity also, along with ethics of autonomy. मी माझ्या मुलाला आणि त्या मुलींना स्वातंत्र्य देतोय, एथिक्स ऑफ ॲटॉनॉमी आहे. पण त्यांच्या मुलांना समाजात कसं ॲक्सेप्ट केलं जाईल यासाठी मी एथिक्स ऑफ डिव्हिनिटी आणि कम्युनिटीचाही विचार करणार आहे. आणि म्हणून लक्ष्मण शास्त्री जोशींचे गुरु कुवलयानंद याच्यात धर्मसभा भरवण्यात आली. आणि मग लक्ष्मण शास्त्री जोशींनी असा तोडगा काढला त्यात की राजाजी हे जरी ब्राह्मण असले तरी ते वकील आहेत आणि ते समाजकार्य करतात, त्यामुळे वृत्तीने ते वैश्य आहेत, त्यामुळे हा प्रतिलोम विवाह नाही, हा विवाह योग्य आहे. हे यिंग यांग आहे. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण जे मी आता पुढचं उदाहरण देणार आहे हे जोनाथन हाईट आणि त्याचे गुरु श्वेडर आणि बाकी सगळ्या पाश्चात्य संशोधकांनी दिलेलं आहे. ते मुद्दाम तुमच्यासमोर देतो. ते हे त्यांच्या पुस्तकात ठळकपणे दिलेलं आहे की भारतीय संस्कृतीने याचा विचार फार पूर्वीपासून केलेला आहे. या दोन्ही शक्तीची गरज आहे. शिव हवं आहे, डिस्ट्रॉयर, आणि विष्णू पण हवं आहे. हे एकमेकांना बरोबर घेऊन चालले. जे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे की शिवशक्तीचा खेळ चालला आहे, एक कधी ही उरावर बसते, कधी तो उरावर बसतो. अप्रतिम वर्णन आहे अमृतानुभवातलं. अप्रतिम म्हणजे फारच सुंदर वर्णन आहे ते, की त्या दोघींची क्रीडा चालली आहे आणि त्या दोघांचं तितकं महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी प्रकृतीला नाकारलेलं नाही, उलट प्रकृती ही तिचंच जाले विन जल तरी कोण एकू फाके
किलेवरी माणिके लोपिले काही. माणिक आणि त्याचा प्रकाश याच्यात वेगळं करता येतं का? जगात जे काही घडतंय ते माझीच प्रतिकृती आहे. हे जे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या ह्याच्यात होतं, हे याची आपल्याला गरज आहे. आपल्या कुटुंबापासनं, राष्ट्रापासनं ते जगापर्यंत जेव्हा आपण विश्वशांतीचा उद्घोष करतोय, अशा वेळे आपल्यातल्या या 6 प्रेरणा एकत्र कशा येतील, त्याचा सिंथेसायझर बरोबर सूर परिस्थितीनुसार वर खाली कसा लागेल, याचा आपण बारकाईने विचार केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपली सांस्कृतिक मूल्य पक्की करताना पाश्चात्य संशोधनाचाही तसाच आधार घेऊन ती अधिक मजबूत केली पाहिजे. एवढं मला तुमच्यापुढे सादर करायचं होतं.